आज मी दशावतार इतकी अप्रतिम फिल्म पाहिली आणि मला इतकं बरं वाटतं आहे की इतक्या दिवसांनी ॲक्च्युली वर्षातून मी अशी फिल्म पाहिली ज्याच्यात मला मराठी फोक कल्चर असो किंवा आपलं कोकण असो कुडाळात शूट केलं गेलं आहे आणि असं बिलकुल वाटत नाही की सुबोधची ही पहिली फिल्म आहे. कंग्रॅच्युलेशन्स संपूर्ण टीमला, कारण फार मजा आली. दशावतार जे इतके अवतार ज्याचा आज इट्स सो इम्पॉर्टंट, कारण जे काही घडतं आहे आपल्या अवतीभवती त्याच्यावर आपल्याला एक हे करायला हवं विदाउट लेटिंग यू नो द एंटायर, विदाउट गिविंग अवे द स्टोरी. ही एक अशी फिल्म आहे जी तुम्ही नक्कीच बघावी थिएटरमध्ये, अशी माझी मनापासून प्रार्थना आहे, कारण याच्यात खूप काही शिकायला मिळेल आणि फ्युचर जनरेशनसाठी, पुढच्या पिढीसाठी जर आपल्याला काहीही करता येईल तर प्लीज. आणि थँक्यू सुबोध. दिलीप काका, काय म्हणजे यू आर अ लेजंड अँड आय एम सो हॅपी की जे तुम्ही मॅजिक करतात ऑन स्क्रीन हे कोणीही नाही करू शकत. आय मीन आय रिअली विश द एंटायर टीम ऑफ दशावतार ऑल द व्हेरी बेस्ट आणि कंग्रॅच्युलेशन्स. आणि ही फिल्म खूप पुढे जावं अशी माझी इच्छा आहे. मल्याळम इंडस्ट्रीमध्ये ऑलरेडी इतकं लोक प्रशंसा म्हणजे इतकं कौतुक करताय. आय जस्ट वॉन्ट दिस फिल्म टू फॉर ईच अँड एव्हरी पर्सन टू जस्ट वॉच इट, कारण इट्स अ ट्रीट, इट्स अ डिलाईट. द वे इट इज शॉट, लोकेशन्स असो किंवा सिनेमॅटोग्राफी असो किंवा डिरेक्शन असो, गाणी असो, डान्स असो, मराठी फोक वर खूप म्हणजे यू विल गेट टू लर्न अ लॉट. आज मला काही गोष्टी नाही माहीत होत्या, ते मला कळल्यात. आणि ह्युमन ड्रामा आहे, वडील आणि मुलाचं जे एकदम सुंदर नातं, जे बॉन्ड आहे त्याच्याबद्दल तुम्हाला बघायला मिळेल. नक्की बघा, विसरू नका दशावतार.